हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, इथे ब्लाऊज 80 सेंटीमीटरचा मी एक ब्लाऊज पीस घेतला आहे साधावाला, जे की मी आज तुम्हाला शोल्डर जे प्रॉब्लेम येते, शोल्डर उतरतो किंवा पाठीमागून झोल येतो फिटिंगच्या साईडला, तर ते येऊ नये म्हणून कटिंग कसे करावे तर मी हे तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, हे मापासाठी ब्लाऊज दिलेला आहे. तर उंचीचे माप इथे 13 इंच आहे, पावणे 13 आहे, पण 13 इंच घ्यायचं आहे. आणि छातीचे माप इथे बघा 8.5 ते पावणे 9 इंच आहे. आणि कमरेचे माप या प्रकारे घ्यायचे आपल्याला. हे बघा, कमर इथे 29 इंच आहे. तर जो शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो त्यासाठी मी तुम्हाला नवीन 2 टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, आता इथे पाठीमागच्या भागाचेच कटिंग करणार आहे पहिले. तर सर्वात आधी इथे खालच्या साईडला कपडा सरळ करून घेतला आहे. आणि हे बघा, इथे उंचीचं माप टाकलं आहे 13 इंच आहे, तर इथे 14 इंच घेतले आहे मी. आता इथे शोल्डरचं माप टाकायचं आपल्याला. तर हे बघा, इथे शोल्डर 5.5 इंच घेतले आहे. आणि आर्मोल इथे 6 इंच घेतले आहे. हे बघा, आता इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला. इथे 9 इंच टाकला आहे मी छातीचा चौथा भाग. ते बघा, शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला असं बॅकच्या साईडचा जो आर्मोल असतो तिथे आपल्याला अर्धा इंच असं क्रॉस मार्किंग करून शेप द्यायचा आहे आर्मोलचा, गोलायचा. असा डायरेक्ट नाही द्यायचा. हे बघा, तर इथे एवढं अंतर पडते आणि इथे आपला गळा ओढला जातो मागच्या साईडला, म्हणून शोल्डरवर लूज पडते, त्यामुळे शोल्डर आपले उतरते. तर तुम्ही या प्रकारेच कटिंग करा. इथे गळ्याची रुंदी मी इथे 2.5 इंच घेतली आहे. हे बघा, या पद्धतीने कटिंग कराल तर एकदम परफेक्ट कटिंग होईल तुमची. आता पाठीमागच्या गळ्याची उंची मोजण्यासाठी ही एक चांगली टिप्स आहे. खालची जी पट्टी असते, तयार पट्टी, ती मोजायची आपल्याला. तर हे बघा, इथे ही 4.25 इंचाची पट्टी आहे, तर मी इथे त्याच्यात पाऊण इंच एक्स्ट्रा घेतला आहे. तर इथे मी 5 इंचावर मार्किंग केलं आहे खालच्या साईडला, जेणेकरून आपली शिलाई होऊन आपल्याला 4.25 इंचाची पट्टी तयार भेटेल. इथं कमरेचा चौथा भाग इथे 7.25 इंच आहे. आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाईसाठी. आता हे जसं मार्किंग केलं तसंच कट करून घेऊ आपण. डीपनेक असला तर कधी पण असं शोल्डरच्या साईडला, आर्महोलच्या साईडला अर्धा इंच आपल्याला क्रॉसमध्ये द्यायचं आहे, तेव्हाच आपलं एकदम शोल्डर व्यवस्थित बसणार. तर आता तोच आपण पाठीमागचा भाग इथे घेणार आहोत. तर हे बघा, इथे मी पाठीमागचा जो भाग आहे तो ठेवून घेतला आहे. आता हे साईडला समोरून ओपन साईड आहे, जे की आपल्याला समोरून हुक लावण्यासाठी ओपन साईड पाहिजे, तर ही ओपन साईडला इथे मी ठेवलं आहे. तर पहिले जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घ्यायचं या प्रकारे. आता मार्किंग झाल्याच्या नंतर हे बघा, आता इथे शोल्डरचंच माप टाकून घ्यायचं. पहिले आपल्याला समोरच्या आर्मोलचा शेप काढण्यासाठी इथे 5.5 इंच मार्किंग केलं आणि आर्मोल इथे 6 इंचावर, आणि समोरच्या आर्मोलसाठी इथे 1.25 इंचच मार्किंग केलं आहे मी. बघा, तर या प्रकारे समोरचा आर्मोल आपला निघाला. हे बघा, गळा रुंदी इथे 2.5 इंच आणि समोरच्या गळ्याची उंची इथे मी मोजून घेत आहे ब्लाऊजची. बघा, तर या प्रकारे आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे आणि व्यवस्थित सरळ करून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथे बघा 5.5 इंच दिसत आहे, तर इथे 6 इंच घेत आहे मी. आणि खालच्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायची रुंदी, थोडा गळा चांगला बसते फिटिंगला. तर या प्रकारे इथं गळ्याचा गोल शेप देऊन घेतला आहे. आता क्रॉस पट्टी किती आहे अशी या प्रकारे मोजून घ्यायची. बघा, या साईडला 2.5 इंच, या साईडला 2 इंच.
ते बघा इथे 1 इंच आपल्याला हे कमी करून घ्यायचं आहे, जो पाठीमागच्या टक्ससाठी आपण एक्स्ट्राचं टाकलं होतं. ते बघा या साईडला 2.5 इंच, या साईडला पहिले 2.5 इंचावर मार्किंग करून घेतले आणि नंतर 3 इंच वर मार्किंग करून क्रॉसमध्ये इथे क्रॉसपट्टीचा शेप दिला आहे. आता कटोरी मोजून घ्यायची आपल्याला किती आहे. तर ते बघा कटोरी इथे 5.25 इंच येत आहे. इथे 5.5 इंच घेत आहे मी आणि या प्रकारे असा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा आणि खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. समोरच्या भागामध्ये पाठीमागच्या भागापेक्षा समोरच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे कटोरीच्या ब्लाऊजमध्ये आणि जसं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर या प्रकारे इथे समोरच्या भागाची कटिंग झाली आहे आपली. तर आता जी क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आपल्याला. इथे आपल्याला दुसरी क्रॉसपट्टी काढावं लागेल, नाही तर जोड द्यावं लागेल. इथे कमी पडत आहे थोडीशी. आता आपण इथे बाहीचं कटिंग करणार आहोत. तर हे बघा बाहीची उंची 7 इंच आहे. तर इथे बाहीच्या घडीसाठी मी इथे छातीचा चौथा भागच वापरते. कोणत्याही साईजचं ब्लाऊज असं छातीचा चौथा भागच वापरायचा बाहीच्या घडीसाठी, छोटी असो बाही किंवा मोठी असो. ते बघा इथे 7 इंचाची बाही आहे, तर मी इथे 8 इंचावर मार्किंग केलं आणि बाहीचा जो शेप असते खालच्या साईडला तो आपल्याला इथे 3 इंचावर द्यायचा आहे. तो मी इथे देऊन घेतला आहे 3 इंचावर. आता बाहीचा जो दंडगीर आहे तो मोजून घ्यायचा आपल्याला. तो लगभग इथे 5 इंच आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी. तर या प्रकारे इथे शेप देऊन घ्यायचा आहे बाहीचा आणि बाही कट करून घ्यायची आहे. आता कटोरी वाढवून घेण्यासाठी इथे कापड राहिलेला नाही आहे, तर हे जे 2 भाग आहेत याचे जॉईंट करून आपल्याला कटोरी दुसऱ्या ह्याच्यात काढावं लागेल. थोडंसं जॉईंट येईन आता कटोरीला दोन्ही पण. तर या प्रकारे तुम्ही पण कटिंग करा. तुमचं ब्लाऊज एकदम चांगलं बसेल फिटिंगला. या पद्धतीने हे बघा समोरच्या भागाला पण बाहीचा शेप देऊन घेतला आहे. तर आता इथे असं हे दोन्ही जे पार्ट आहेत याला जोडून इथे कटोरीचं काढून घेईन मी. हे बघा या प्रकारे इथे कटोरी वाढवून काढून घेईन. जर तुम्हाला हे कटिंग जरी थोडंसं जरी फायद्याचं वाटलं तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.